कुर्ल्याच्या नौपाडा परिसरामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. कमानी परिसरातील दुर्दैवी घटना. पालिका प्रशासनाविरोधात मनसेचा ठिय्या. महापौर रितू तावडेंकडून घटनास्थळी पाहणी. कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची. पेडणेकरांनी महापौर रील स्टार म्हणून तावडेंना डिवचलं. रीलवरून कामं होत नाहीत, मुंबईकरांची माफी मागा, पेडणेकरांची टीका. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू. आरोप प्रत्यारोप करणं बंद करा, फील्डवर उतरा. मी रील स्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील. पेडणेकरांच्या आरोपांवर महापौर रितू तावडेंचं उत्तर. मुंबईमध्ये झाड कोसळून तिसरा मृत्यू. आरे कॉलनीतली घटना. हसन सय्यद या 19 वर्षीय तरुणाच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्याचा मृत्यू. गोरेगावमधील एमजी रोडवरही मोठं झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये 2 महिला गंभीर जखमी. योग्य छाटणी न झाल्यामुळे झाड कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्यामुळे पालिका प्रशासनाची पळापळ. दुरुस्तीची प्रक्रिया हाती. गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार. संबंधित बिल्डरवर कारवाई करणार. महापौर रितू तावडेंचा इशारा. तर बिल्डरनं सुद्धा पालिकेकडे बोट दाखवलं. फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचाही दावा. पुण्यामध्ये डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा. तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल. प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरात भीतीचं वातावरण. वसई विरारमध्ये पावसाची उसंत. मात्र परिसर अद्यापही जलमय. मिठागर परिसराला पाण्याचा वेढा. जनजीवन विस्कळीत. शेकडो कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका. रायगडमध्ये पूरस्थिती. आंबा नदीचं पाणी नागोठणे शहरामध्ये शिरलं. बाजारपेठ कोळीवाडा परिसरामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी. मुसळधार पावसामुळे एसटी स्टँडसह अनेक भागामध्ये पूर. जनजीवन विस्कळीत.